जब हम आते हैं तो धरती कांप उठती है और सब लोग कहते हैं भाई बहनों आज की शाम आपके नाम। ये जो कॉमेडी का ऑर्केस्ट्रा है भाई बहनों आपके लिए लेके आया हूँ। आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून भाई बहनों स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात फ्रुटी प्रस्तुत भूबाई भू कॉमेडीचं आधार कार्ड पावर्ड बाय डाबर बबल सॉल्ट टूथपेस्ट। तर बाहेर म्हणून लगेचच ऑर्केस्ट्राला सुरुवात करूयात आणि त्याआधी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं। बाहेर म्हणू स्वप्नील जोशी, बाहेर म्हणू अश्विनीजी काळसेकर मॅडम, सलाम बाहेर म्हणू सतरंगिणी अतिरंगी, आणि बाहेर म्हणू आमचा सगळ्यांचा आवडता ब्रास बँड। बाहेर मेनू लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि परीक्षकांना विचारूयात की कुणाच्या टीम पासून त्या सुरुवात करणार। बाहेर मेनू परीक्षक सालाबाद प्रमाणे यंदाही प्रथा हीच असेल की सुरुवात अश्विनीला विचारून आपण करूया। अश्विनी तू सुरू करणार? प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मीच करायची का स्वप्नील? दिस इज हे बघ, मी घरी फराळ बनवते, डब्यात काही ना काहीतरी सगळ्यांसाठी घेऊन येते, मग इथे आल्यानंतर मला मेकअप करावा लागतो, मला हेअरस्टाईलसाठी किती वेळ लागतो, मग त्यानंतर मला खूप गप्पा माराव्या लागतात सगळ्यांच्या बरोबर। आणि हेमांगी बाहर बनो डांसों की जरूरत है जैसे मलेरिया के लिए, तसंच बाहेर बनो त्यांचं कंट्रोल करण्यासाठी लागतो एक पेस्ट कंट्रोल वाला। तर तोच आता इथे येणार, बघूया तू काय करतो। बाहेर बनो येतोय जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आमचा अगला फनकार कुशल बद्रिकाड हेमांगी कवी। बाहेर बनो मी चाललो। माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तारी छेडते, संसार मांडते मी, या उवान मारते, संसार मांडते मी। भाजीत भाजी किमतींवर नाही कंट्रोल, भाजीत भाजी किमतींवर नाही कंट्रोल, आणि आमच्या स्किटचं नाव आहे पेस्ट कंट्रोल। पेस्ट कंट्रोल, पेस्ट कंट्रोल, पेस्ट कंट्रोल। आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिकेत राजपूत जातो जागरी। आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिकेत राजपूत जातो जागरी। चला एक महिना तरी दात घासायची गरज नाही आता। नमस्कार मॅडम, मी बद्रिके आणि बद्रिके कंपनीकडनं आलोय तुम्हाला डेमो द्यायला। डेमो, काय 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 डेमो। मॅडम हे असले विनोद तो तिथे लिहून ठेवतो, लक्षात ठेवा मॅडम। मॅडम मी पेस्ट कंट्रोल कंपनीकडनं आलोय मॅडम। पण आम्हाला डेमोची गरज नाही, आम्ही पेस्ट कंट्रोल मध्येच वापरतो। कसं काय मॅडम? अहो सोमवारी वरची, मंगळवारी खालची, मग वेडनेसडे, मग थर्सडे, मग फ्रायडे, मग सॅटरडे, आणि संडे? संडे पुढच्यांना सुट्टी, फक्त दाढा खंगाळून ठेवतो। मॅडम मी टूथपेस्ट कंपनीकडनं नाही आलो मॅडम, मी पेस्ट कंट्रोल कंपनीकडनं आलो। म्हणजे मुंग्या झुरळ वगैरे असं काही किड्यांचा तुम्हाला त्रास आहे का? म्हणजे डायनासॉरचा आहे। डायनासॉर? हो डायनासॉर कीटक आहे मॅडम? अहो सॉरी सॉरी, तो सरपटणारा प्राणी आहे ना। अहो सरपटणारा प्राणी कसा असेल मॅडम? डायनासॉर? आमच्याकडे डायनासॉर जमिनीवर सरपटतात। अहो ते अनेक वर्षांपूर्वी नामशेष झाले हो। अय्या, म्हणजे तुमची कंपनी तेव्हापासून अस्तित्वात आहे? नाहीये हो हा, मॅडम। मग दुसऱ्या कंपनीने काटा काढला। अहो काय बोलताय मॅडम तुम्ही? डायनासॉरचा कसा त्रास होतोय तुम्हाला? अहो ते सतत आमच्या पायात येत असतात। डायनासॉर कसे घेतील पायात? अहो माझ्या मुलाकडे ना खेळण्यातले डायनासॉर आहेत, सतत धिंगाणा घालतो। मॅडम खेळण्यांविषयी नका सांगू, जिवंत काही कीटक वगैरे असं तुम्हाला त्रास देत असतील? कीटक? सासूबाईंचा। हो कीटक? सासूबाई? सासूबाईंना त्रास आहे असं म्हणायचं होतं। कसला कसला त्रास आहे त्यांना? गुडघे दुखी, पाठ दुखी, पोट दुखी। डॉक्टर आहे का ते? डॉक्टर आहे? पेस्ट कंट्रोल वाला ना मॅडम? त्यांना काही म्हणजे कीटकांचा काही त्रास?
आता कीटकांचा त्रास आम्हाला कसा माहित असणार? तो कीटकांनाच माहित असणार ना. आता मला काय त्रास होतो मी हे सांगते ना. आता कीटकांना काय त्रास होते हे कीटक तुम्हाला सांगतील ना. डोक्यावर पडलाय काय बाई तुम्ही? अहो कीटकांचा तुम्हाला काही त्रास होतो का? सासूबाईंना आहे. काय काय काय? त्यांच्या बेडरूम मध्ये ना इतके इतके ढेकूण आहेत ना, सतत त्या बेडरूम मध्ये असे ढेकूण काढायचे आणि मारायचे. हे काय मॅडम? ढेकूण मारते. ते ढेकून मारण्यापेक्षा काहीतरी फेकून मारा ना. हो मला का मारलं? ढेकूण होता तिकडे. बघा बाई ढेकून असं मारायचं नाही. हे बघा अहिंसा परमो धर्म. हो हा धर्म. खूप किड आहेत तुमच्यात. विनोदाचे खूप किड आहेत तुमच्यात. जस्ट किडिंग जस्ट किडिंग. पण ह्या गोळ्या तुम्ही फ्रीजवर ठेवा. अहो ह्या गोळ्या फ्रीजवर कशाला? ढेकूण बेड मध्ये झालेत. नाही नाही जरी जखम तुमच्या पायाला झाली असली तरी सुद्धा गोळ्या तुम्ही तोंडावाटे घेता की नाही? का मग इथे होल करता आणि मग गोळी घुसवता? ढेकूण बेड मध्ये झाले असतील तरी या गोळ्या फ्रीज वाटे द्यायच्या. येस येस मॅडम येस. कसल्या गोळ्या आहेत ह्या? ह्या ढेकूण फ्लेवरच्या गोळ्या आहेत मॅडम. म्हणजे फ्रीजवर ठेवायच्या, अशा पाली येतील ह्या गोळ्या खातील. एक आठवडाभर पालीनं ह्या गोळ्या द्यायच्या. म्हणजे कसं त्यांना लत लागेल ना मॅडम, लत ढेकूण खायची. एक आठवड्यानंतर ह्या गोळ्या देणं बंद करायच्या. मग त्या ढेकूण अशा शोधत शोधत जातील, बेडमध्ये घुसतील आणि मग सगळी ढेकडं खलास. येस येस येस. पण ही सुद्धा एक प्रकारची हत्याच झाली. कोणी केली हत्या? हा निसर्ग चक्र आहे मॅडम. एक जीव दुसऱ्या जीवाला खातच. तुम्ही केलं? तुम्ही हत्या केली? नहीं, मैंने किसी का खून नहीं किया. मैंने किसी का खून नहीं किया. That's all, my lord. मेरे मुवक्किल को बाइज्जत बरी किया जाए. थँक्यू. काँग्रेस काँग्रेस. नाही या गोळ्यांसाठी थँक्यू. क्या बात है, क्या बात है. या गोळ्या दिल्यानंतर ढेकण. हो एक मिनिट. पण त्या पाली बेड मध्ये शिरतील त्याचं काय? मला माहित होतं मॅडम तुम्हाला हा प्रश्न पडेल. हा स्टिकर घ्या आणि ते बेडवरती लावून टाका. काय लिहिलं याच्यावर? ढेकूण खाऊन झाले की पाली बेड छोडो. हे पाली वाचणार. हा पाली लिपीत लिहिलंय ना. आणि समजा पालींनी हे वाचलं नाही तर? शिक्षित आहेत का पाली? अशिक्षित. खाली पिली माझा वेळ कशाला घाल. राहू दे ना पाली तुमचा. राहू दे. नाही शिक्षित आहात का तुम्ही? सुशिक्षित. सुशिक्षित आहात की नाही? तुमच्या पाली सुद्धा सुशिक्षित. कळेल त्यांना. बरं आणि काही त्रास आहेत मग कुणाचा? त्या शेजारच्या त्या क्षितीबाई आहेत ना त्यांचा रात्रभर हाबुडी बरोबर भांडत असतात आणि माझ्या झोपेचं खोबरं करतात. पण झोपेचं खोबरं? हो खोबरं तर नारळाचं असतं ना. नारळाचं खोबरं. नारळाचं खोबरं. किडे तुमच्यात. विनोदाचे किडे खूप आहेत. जस्ट किडिंग मॅडम जस्ट किडिंग. मला माणसांच्या त्रासाविषयी सांगू नका मॅडम. तुम्हाला काही कीटकांचा त्रास होतो? डास. हे बघा डास. मॅडम डासासाठी स्पेशल उपाय. आमच्या कंपनीची तुम्ही मच्छरदाणी घ्या. त्याच्याबरोबर तुम्हाला एक आम्ही पुतळा देतो तुमच्या साईजचा, तुमच्या साईजचा. त्याला बघा हे लोशन लागलेलं असतं मॅडम. काय करायचं आपण डासांना फसवायचं. म्हणजे आपण अशी छानपैकी मच्छरदाणी लावायची बेडला, पुतळा बाहेर उभा करायचा आणि आपण छानपैकी आतमध्ये झोपून जायचं. जरा चुकलात मॅडम जरा चुकलात. अशी मच्छरदाणी अशी बांधायची, पुतळा घ्यायचा, असं लोशन अजून चोळायचं आणि पुतळ्याला मच्छरदाणीमध्ये ठेवायचं. आपण लपून राहायचं. एकदम लपून राहायचं. त्यांना काय होईल? त्याने काय होईल? डास येईल. डास बघेल तुम्हाला मच्छरदाणीमध्ये. त्याला वाटेल तुम्ही आहात. कशी मच्छरदाणी फाडेल, खात येईल, तुम्हाला चावायला जाईल, पण तो ते लोशन पिएल आणि मग जसा बाहेर यायला निघाला लगेच तुम्ही यायचं. हा नो एंट्रीचा बोर्ड त्याला दाखवायचा. डासांना ट्रॅफिक रूल्स कळतात. अशिक्षित आहात का तुम्ही? अशिक्षित नाही सुशिक्षित आहे घराणं आणि आमचा डास सुद्धा आणि खूप 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 सुशिक्षित आहे. नो एंट्री वगैरे. हो पण एखादा अतिशाळा नो एंट्री मध्ये घुसायचा प्रयत्न केला तर? त्याच्या आईला कोण नो एंट्री मध्ये घुसतो? तिच्या इकडे पुढे पुढे तुझ्या आईला काय नो एंट्री मध्ये घुसायला? पावती पाडसाल काय 20 रुपये घ्यान मिटवून टाकायला. माग घालतो. इकडे हा कर. त्याच्या आईला ड्रिंक अँड ड्राईव्हची केस आहे. चल तुला आत टाकतो. चल 5 रुपयाची पावती फाडतो. मी पळून जातो. काय बघा मॅडम असेच सगळे डास पळून जाणार. तुम्ही माशांचं काय करता? कालवण. माशांचं आम्ही कालवण करतो. कालवण पाण्यामध्ये करतो, निभातामध्ये टाकून खातो. कालवण पाण्यामध्ये करतो, निभाता
चॉकलेट खा. थोडीशी काय आलं? काटा काटा रुसे कुणाला आकरा अंदात कोणी वा डिनर नंतर डान्स काय काय चाललंय? कोण आहात कोण तुम्ही? पेस्ट कंट्रोल वाला. मग प्लीज कंट्रोल मध्ये राहायचं. मॅडम तू लिहून ठेवतोय असली विनोद आणि शपथ सांगतो. हे बघा मी उडणाऱ्या माशांबद्दल विचारते. उडणाऱ्या म्हणजे डॉल्फिन विषयी म्हणताय. डॉल्फिन वर बसत जाऊ नका, प्रवास नाही अहो, करायचा. नाही, अहो, ते मासे. एक मासा अनेक माशा. ओके. एक माशी अनेक माशा. ओके. एक माशी अनेक माशा. सूरज एक चंदा एक तारे अनेक. समझे? दीदी नहीं समझे. थोड़ा खुलकर समझाओ तो. जैसे भारत एक और भाषा अनेक. हाँ हाँ, जैसे दिया एक और भाषा अनेक. एक दिया अनेक भाषा. मालवणी 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 भाषा. अब समझे? समझा दीदी समझा. क्या समझे बताओ तो. सुकट बोंबील भय काय गो मावसे मावसे. ये बघ तुझ्यासाठी आणले ताजे मासे. अरे हे झाले मासे. मी माशांबद्दल बोलते. नाही नाही मॅडम, मी उपाय सांगतोय. म्हणजे बघा सुकट बोंबील घ्यायचं, आमच्या औषधामध्ये असं बुडवायचं आणि घराच्या बाहेर टांगून द्यायचं. माशी येणार अशी ती लोशन साठणार आणि दिग्यात कण पडणार. अजून कसला त्रास आहे तुम्हाला? हो माय गॉड. उवांचा त्रास आहे. काय प्राणी संग्रहालय भरलंय का घरात तुम्ही? विनोदाचे किडे खूप आहेत तुमच्या. मॅडम मॅडम किडे किडे जगातला कुठलाही किड्या मारण्यासाठी हे एकमेव औषध मॅडम. कुठलाही किडा हो हो. एक झाकण पुरे. अहो खूप झालं एक झाकण म्हणजे. जरा आ करा. हा? आव! हो हो हो, किडे मारण्याचं औषध मला पाजलं तुम्ही. हो. का का? कारण मला तुमच्यातला विनोदाचा किडा मारायचा होता. जोरदार काय झालं पाहिजे या जोडीसाठी. वा वा वा, तुमच्या विनोदाचा किडा कधीही मरू नये अशा तुम्हाला मी शुभेच्छा देतो. बघूयात कसा वाटला हा ऍक्ट आपल्या परीक्षकांना. अश्विनी मॅम. विचित्र, आगळा वेगळा, ज्याला बिजार असं म्हणतात तसा हा ऍक्ट होता. तुम्ही दोघं जण खूप सुंदर 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 तालीम करून, एस्पेशली आपल्या बँड बरोबर तुम्ही खूप छान तालीम केली आहे आणि त्यामुळे ते दिसत होतं. परफेक्ट तुम्ही वाजवतही होता. तर त्याच्यामुळे एकदा टाळ्या आपल्या ब्रास बँडसाठी. आणि हात धुवून घ्या बघू जरा. मी आणले खांडवी आज खायचे. हा ऍक्ट बघताना मला मनमोहन देसाई साहेबांच्या फिल्म्स आठवल्या. देर वॉज नो हेड ऑर टेल. एक अत्यंत छोटासा प्रिमाइस घेऊन तुम्ही या फ्लोअरवर आलात की एक पेस्टिसाइडवाला पेस्टिसाइड विकायला एका गृहिणीकडे आलेला आहे. इतकं छोटं जर्म आहे ऍक्टचं, पण तुम्ही त्याला कुठल्या कुठल्या झोनमध्ये नेऊन आणलात, इकडून तिकडे तिकडून तिकडे. आणि एका पॉईंट नंतर आम्ही खरंच त्याची लॉजिक्स, त्याची लॉन्जिटिव्हिटी, त्याचा कॅनव्हस हे सगळं विसरून फक्त एंटरटेनमेंट व्हॅल्यू म्हणून त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुमचा ऍक्ट एन्जॉय करत होतो. आणि मला असं वाटतं की हे तुमच्या यशाचं गमक आहे. फॅन्टॅस्टिक. गॉड ब्लेस बोथ. हो बाहेर बनो बघत की किती गुण मिळत आहेत तुम्हाला. बाहेर बनो अश्विनीजी. बाहेर बनो झकास. दहा. बाहेर बनो स्वप्नील जोशीजी. बाहेर बनो 10. 20 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी.